घटस्फोट हा दोन व्यक्तींमधील नात्यांचा शेवट करतो. क्रूरतेच्या आधारे घटस्फोट घेणे हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण कारण आहे. भारतीय समाजात क्रूरतेवरून अनेक जणांचे घटस्फोट होत असतात. ह्याच क्रूरता म्हणजे काय, तसेच भारतीय कायद्यामध्ये क्रूरतेची काय व्याख्या दिलेली आहे व ही संकल्पना काय आहे, हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे अमर आणि आपण बघत आहात लॉ टॉक्स विथ अमर. आपण जर या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर सगळ्यात आधी व्हिडिओ सुरू करण्याआधी क्रूरता म्हणजे काय हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, क्रूरता, ज्याला इंग्लिशमध्ये क्रुएल्टी म्हणतात, ही फक्त शारीरिक अत्याचारच नव्हे तर मानसिक अपमान, मानसिक त्रास अशा अनेक गोष्टींचा समावेश या क्रूरतेमध्ये होतो. हिंदू विवाह कायदा कलम 13 मध्ये ही संकल्पना डिफाईन केलेली आहे. तसेच एखाद्या व्यक्तीला आपल्या जोडीदाराविरुद्ध जर क्रूरतेच्या कारणाने जर घटस्फोट दाखल करायचा असेल, घटस्फोट घ्यायचा असेल, तर हिंदू विवाह कायदा कलम 13 नुसार तो कोर्टात अर्ज दाखल करू शकतो. तर मित्रांनो, आता बघूया क्रुएल्टीचे म्हणजे क्रूरतेचे काय प्रकार आहे. तर पहिला प्रकार आहे तो म्हणजे शारीरिक क्रूरता. या शारीरिक क्रूरतेमध्ये मारहाण करणे, तसेच पती आणि पत्नीमध्ये एकमेकांविरुद्ध शारीरिक हल्ला करणे अशा गोष्टी या शारीरिक क्रूरतेमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. त्यानंतर येतो मानसिक क्रूरता. यामध्ये अपमान करणे, अपमानास्पद बोलणे, समाजात अपमान करणे, धमक्या देणे, तसेच मानसिक स्वास्थ्य बिघडवणे अशा गोष्टींचा समावेश होतो. त्यानंतर येतो आर्थिक क्रूरता. म्हणजे जर अशा काही केसेस झालेल्या आहेत ज्यामध्ये घर खर्चासाठी जर नवरा पैसे देत नसेल तर ती सुद्धा एक क्रुएल्टी ठरली आहे. त्यामुळे आर्थिक क्रूरता सुद्धा एक प्रकार आहे. पती किंवा पत्नीने लैंगिक अत्याचार केले असतील, तसेच शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत असेल, हे सुद्धा लैंगिक क्रूरतेचा एक प्रकार आहे. आता या क्रूरतेच्या कारणांमुळे घटस्फोट कसा घ्यावा याची आता प्रक्रिया बघूया. सर्वात आधी, जर तुमचा जोडीदार तुमच्यावर कोणत्याही क्रूरतेचा प्रकार करत असेल तर त्याच्या विरुद्ध आपण वकिलांमार्फत नोटीस पाठवू शकतो. वकिलांतर्फे नोटीस पाठवून आपण घटस्फोटाची मागणी करू शकतो. त्यानंतर तरी सुद्धा आपला जोडीदार जर घटस्फोट देण्यास तयार नसेल तर आपण घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात किंवा सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन यांच्या कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज करू शकतो. घटस्फोटाचा अर्ज करण्यासाठी आपल्याला लग्नाची तारीख, लग्नाचा पुरावा, तसेच लग्नानंतरच्या जीवनाचे तपशील, तसेच तुमच्याबद्दल काय क्रूरता झालेली आहे, म्हणजे जर शारीरिक क्रूरता झाली असेल किंवा शारीरिक मारहाण झाली असेल तर त्याचे जे तपशील आहे ते तुम्हाला त्या अर्जामध्ये नमूद करावे लागते. अर्ज दाखल झाल्यानंतर न्यायालय प्रतिवादीला नोटीस पाठवते. त्यामध्ये त्याला घटस्फोटाच्या अर्जाबद्दल माहिती दिली जाते. प्रतिवादीने या नोटिसीला प्रतिसाद देऊन न्यायालयात आपली बाजू मांडावी लागते. दोन्ही पक्षांनी त्यांचे पुरावे आणि मते न्यायालयासमोर मांडल्यावर न्यायालय क्रूरतेच्या पुराव्यांचा विचार करेल. त्यानंतर न्यायालय हे पाहते की क्रूरता पुरेशी गंभीर आहे का आणि वैवाहिक संबंध टिकवणे अशक्य झाले आहे का, याचा सारासार विचार न्यायालय करत असते. त्यानंतर सर्व पुरावे आणि मते ऐकल्यानंतर न्यायालय घटस्फोटाबाबत निर्णय घेते. जर न्यायालयाने क्रूरतेचे आरोप सिद्ध झाल्याचे मानले तर घटस्फोट मंजूर करते. घटस्फोटाच्या अर्जासाठी पुरावे देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. न्यायालयात क्रूरतेचे पुरावे सिद्ध करणे आवश्यक असते, ज्यामुळे न्यायालयाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. खाली दिलेल्या काही प्रकारच्या पुराव्यांवर न्यायालय विचार करू शकते. पहिला आहे शारीरिक अत्याचाराचे पुरावे. जर पती किंवा पत्नीवर शारीरिक अत्याचार झाला असेल तर त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, डॉक्टरांचे अहवाल, फोटो किंवा इतर वैद्यकीय पुरावे महत्त्वाचे ठरू शकतात. त्यानंतर माहितीपत्रे आणि ईमेल्स, सतत अपमान करणाऱ्या किंवा धमकवणाऱ्या संदेशाचे पुरावे जसे की व्हॉट्सअप संदेश, ईमेल्स किंवा इतर लिखित संवाद यामध्ये दिलेल्या अपमानजनक संदेशावर न्यायालय विचार करू शकते. त्यानंतर येतो साक्षीदारांचे विधान. नातेवाईक, मित्र, शेजारी किंवा इतर साक्षीदार जे वैवाहिक जीवनातील त्रासाचे साक्षीदार आहेत त्यांचे विधान देखील महत्त्वाचे ठरू शकते. हे साक्षीदार न्यायालयात हजर राहून त्यांच्या विधानाची पुष्टी करू शकतात. पोलीस तक्रारी आणि FIR. जर पती किंवा पत्नीमध्ये क्रूरतेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असेल तर त्याचे पुरावे देखील महत्त्वाचे ठरू शकतात. पोलीस तक्रारी, FIR किंवा चौकशी अहवाल हे न्यायालयासमोर मांडणे आवश्यक आहे. त्यानंतर येतो मानसिक अहवाल. जर एखाद्या पती किंवा पत्नीचे क्रूरतेमुळे मानसिक ताणतणावाचा सामना केला असेल आणि त्यावर उपचार घेतले असतील तर मानसिक तज्ज्ञाचा अहवाल देखील महत्त्वाचा ठरते. यामुळे मानसिक कृत्याचे पुरावे न्यायालयासमोर सिद्ध करता येतात. त्यानंतर येतो ध्वनिफिती किंवा व्हिडिओ पुरावे. जर
शारीरिक किंवा मानसिक त्रासाचा कोणताही ध्वनिफीत किंवा व्हिडिओ पुरावा उपलब्ध असेल तर तो न्यायालयात तुम्ही मांडू शकता. यामुळे न्यायालयाला कृत्येचे स्पष्ट प्रमाण मिळू शकते. हिंदू विवाह कायदा 1955 च्या 13 सब कलम 1 आय नुसार जर पती किंवा पत्नीने एकमेकांवर शारीरिक किंवा मानसिक कृत्य केले असेल तर जोडीदाराला घटस्फोट मागता येतो. आता बघूया वैवाहिक संबंधाचे कायदेशीर संरक्षण. कलम 23 नुसार न्यायालय घटस्फोटासाठी दिलेल्या अर्जावर विचार करते, मात्र याच्याद्वारे ते वैवाहिक नात्याचे संरक्षण करण्याचा प्रयत्न देखील करते. जर वैवाहिक संबंध जपण्यासाठी कोणता मार्ग असेल तर न्यायालय शक्यतो तडजोड सुचवते. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीनसाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.